लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। डोंगराळ येथील 4 वर्षीय चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची मागणी। शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। निर्गुण अत्याचाराने जिल्हा हादरला, न्यायासाठी शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानचा फाशीच्या शिक्षेचा आग्रह। बातमी नाशिक येथून। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे 16 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या 4 वर्षीय चिमुकली कुमारी यज्ञा जगदीश दुसानेवरील निर्गुण अत्याचार व हत्येच्या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा संतप्त झाला आहे। या अमानुष गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली असून त्याबाबतचे निवेदन नाशिक जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सुपूर्द करण्यात आले। शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष पोपट आत्माराम पताडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवेदन मोहीम राबवण्यात आली। यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मधुकर मुरलीधर भोर, नाशिक जिल्हा सोशल मीडिया सेल अध्यक्ष ऋषिकेश नारायण वाबळे, नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश रामण गुंजाळ, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ वनिता गणेश सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख सौ सुरेखा अशोक जगताप, नाशिक तालुका महिला आघाडी अध्यक्षा सोनाली गणेश जुत्रे, इगतपुरी तालुका अध्यक्ष अक्षय दगुराव इगतपुरी, तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ भारती संतोष नाठे, मालेगाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ कविता संदीप कदम, मालेगाव तालुका अध्यक्ष अंकित भास्कर पवार आदी मान्यवर उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की अशा भयावह अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तात्काळ व कठोर शिक्षा दिल्यास समाजातील गुन्हेगार प्रवृत्तीला आळा बसू शकतो। पीडितेला न्याय मिळावा यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यात यावी, अशी ठाम मागणी प्रतिष्ठानने प्रशासनाकडे केली आहे। नमस्कार, मी शिवस्वराज्य महिला आघाडी अध्यक्ष तसंच आमच्या संघटनेमार्फत आम्हाला आमच्या ज्या डोंगराळ्या गावामध्ये मालेगाव तालुक्यातले डोंगराळे गाव आहे तिथं जी मुलीची दुर्दशा झाली किंवा त्या मुलांनी केली आहे ती दुर्दशा असं बाकी मुलींवर घडू नये हे अत्याचार, असं माझं निवेदन आहे की आपण जे सरकार आहे हे झोपलेलं आहे का? आतापर्यंत किती घटना घडल्या आणि ह्या दाबवण्याचा प्रयत्न केला, ही आता दाबली नाही गेली पाहिजे। नाही जर दाबली गेली तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू। हे माझे 2 शब्द मी संपवतो। नमस्कार, आम्ही शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मालेगाव तालुक्यातील डोंगराळ जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना आहे ती। अशा घटना घडतच राहतात मालेगावमध्ये। तर अशा काही नराधमांना शिक्षा होण्याच्या आधी त्यांचे दोन्ही हात छाटून त्यांना 6 महिने तरी तुरुंगात ठेवून नंतर त्यांना फाशी सजा देण्यात यावी। कारण त्यांना ज्या बालिकेवरती जो अत्याचार करताना त्याला दुर्दशा झाली तर त्याचे हात छाटल्यानंतर त्याला 6 महिने सुद्धा त्याला ती वेदना झाली पाहिजे, जाणवली पाहिजे आणि त्यानंतर त्याला फाशी झाली पाहिजे अशी आमच्या संघटनेकडून विनंती। एवढं बोलून आम्ही 2 शब्द। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.